महाराष्ट्र ओडेवार समाजातर्फे 30 डिसेंबर रोजी आयोजित ओडेवार समाज प्रबोधन मेळावा समाजातील शैक्षणिक आणि सामाजिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला आहे। या मेळाव्याची सुरुवात FCD मैदानापासून रॅली काढून करण्यात आली आहे, ज्यामध्ये वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून जय ओडेवार या घोषवाक्याच्या जयघोषानं रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। प्रभात फेरीच्या समाप्तीला मुख्य समाज प्रबोधन कार्यक्रमाला प्रारंभ झालाय। गंगा मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आलंय। कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल गगुरी सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी अध्यक्ष म्हणून अहिरीचे केंद्र प्रमुख सुधाकर टेकुलवार, उपाध्यक्ष म्हणून वन विभागाचे वरिष्ठ लिपिक अनिल पसपुलवार आणि प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट व्यंकटेश पाणमवार उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष बद्दीवार यांनी केले। ॲडव्होकेट पाणमवार यांनी समाजाच्या विकासासाठी एकजुटीची आवश्यकता आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची महत्त्वाची भूमिका सांगितली आहे। तसेच शिक्षणाच्या माध्यमातून समाज सुधारणा साधता येईल हे सांगताना त्यांनी प्रत्येकानं या क्षेत्रामध्ये सक्रियपणे सहभाग घेतला पाहिजे असं सांगितलंय। राज्य ओडेवार समाज संघटनेचा एक दुसरा आपला प्रबोधन वर्ग झालेला आहे। याचा उद्देश असा आहे की ओडेवार समाजामध्ये जागृती, शैक्षणिक विकास, बाकी सामाजिक ॲक्टिव्हिटी सगळं होण्याकरता आपण हे केलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाची बाजू ही आहे की हा कार्यक्रम यशस्वी करता पहिल्यांदा मी अभिनंदन करतो इथल्या टीमशी की इतक्या कमी वेळेमध्ये सामाजिकेची जाण ठेवून असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या उक्तीप्रमाणे या लोकांनी काम केलेलं आहे। आणि आम्ही कार्यकर्ता या वर्गाला आपण अपेक्षित केलेला आहे आणि कार्याचा आलय करणारे कार्यकर्ता यांनी सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे। ओडेवार समाज संघटनेचा काम उद्देश आपला असा आहे की ते जरी भोई आणि तत्सम समाजाचा जरी बाजू असला, परंतु ओडेवार समाजाला कुठलेही स्थैर्य नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक ओडेवार 62 गावामध्ये 27,000 लोक आहेत। त्यांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून एक प्रभावी केंद्र म्हणून हे आपले रामपूर आहे, अहेरी आहे, परंतु बाकीच्या ठिकाणी काही होत नाही। म्हणून आम्ही हा कार्यक्रम नेहमी करता आम्ही आयोजित करत असतो आणि यापुढे तुम्हाला महाराष्ट्र शासनाला ओडेवार समाजाची जाणीव आणि ओडेवार समाजाच्या भावना हे करावं लागेल। आता आपल्या कार्यक्रमात जर पाहिली तर तुम्हाला लक्षात येईल की 2,500 एकरमध्ये बसूनही लोक सगळं उपस्थित होते आणि याकरता आता पुढे तुम्हाला पुढचा कार्यक्रम होईल, जेव्हा आपल्या समाज उद्बोधनाचा जेव्हा कार्यक्रम होईल तेव्हा तुम्हाला चित्र हे वेगळं दिसेल। त्यामुळे ओडेवार समाजाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या 6 वर्षापासून चाललेलं आहे आणि ओडेवार समाजाच्या समस्या मिटून राहिले। ओडेवार समाज हा एक संस्कृतीने मोठा त्याला इतिहास असलेला भाग आहे। ओडेवार समाजामध्ये सगळ्या प्रकारचे लोक आहेत। आता पहिले सुरुवातीला स्वातंत्र्य काळात फक्त 2 लोक शिक्षित होते, आज सुशिक्षित होते आणि आज या ओडेवार समाजामध्ये सरासरी 60 ते 70% सुशिक्षित आहेत किंवा नोकरीवर आहेत। त्यामुळे समाजाचा आम्ही निस्वार्थ ध्येयाने आम्ही काम करतो। जिथे कमी तिथे आम्ही या भूमिकेतून आम्ही बघतो, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी या उक्तीप्रमाणे वागतो। आमचा चष्मा हा सामाजिक तत्वाचा, शुद्ध सात्विकाचा आम्ही नेहमी ठेवून फिरतो। आणखी काय विचारायचं आहे का सर? सिरोंचा येथे 30 वर्षानंतर पुन्हा आज ओडेवार समाजाचा कार्यक्रम घेण्यात येत आहे, हे खरोखर आहेत का? हो, यामध्ये कुठलीही शंका नाही, यामध्ये कुठलीही शंका नाही। सगळे ओडेवार समाजाचे आहेत। ओके सर, थँक्यू। शांबेत जनवार, स्टार महाराष्ट्र न्यूज, गडचिरोली। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।